हे कागदावर असलेले शिक्के आणि लिहिलेलं एका 83 वर्षाच्या माणसाने पूर्ण नर्मदा परिक्रमा पायी केलेल्याचे पुरावे आहेत. पाय 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 दुखले मग काय आपण गेलो त्याच्यासाठी ते करायला पाहिजे. एकूण 5.5 महिने झाले. दिवसाला किती चालायचात? दिवसाला 20 किलोमीटर, कधी जास्त म्हणजे 25 ते 30. पाय दुखायचे पण तसंच काढायचं दिवस. 5.5 महिने एवढे चाललात तर कधी रस्ता नाही विसरलात? रस्ता चुकलात नाही कधी? रस्ता चुकला तर कोणतरी भेटते माणूस, आपण थांबत तिथे, मग आपण हाक मारायची, नर्मदे हात नर्मदे हात. तो 3 हाका मारल्या का कुठल्या बाजून तरी माणूस कोणतरी निघते. सर्वात महत्वाचं काय तर बाबांना लिहिता वाचता अजिबात येत नाही आणि मराठी सोडून दुसरी कुठली भाषा कळत नाही. नर्मदेचा परिसर म्हणजे पूर्णपणे हिंदी भाषिक परिसर, तरीही त्यांनी पूर्ण केलं. सकाळी कधी 8ला, कधी 8:30ला, कधी 7ला. बाबा जन्माने, कर्माने आणि व्यवसायाने कोळी आणि कोकणात राहणारे, त्यामुळे फक्त मासे आणि भात हेच अन्न ठाऊक. मला कुठेतरी माणसं जेवण असतात आश्रम मध्ये. आश्रम न भेटलं तर मग मागून गाड्या येते डबे घेऊन, व्यवस्थित जेवण घेऊन असते. पायात चप्पल किती लागले? जोड लागले? 5 लागले. 5. हो हो, कुठे मिळतात? ते गाडी येते ना जेवणाची, हा. त्यांचं आणतात ना. तेव्हा एखाद्या दुकानात आपण गेलो मग ते पण आपल्याला देतात ना, आणि मग पैसे पुरे नाही. लिहिता वाचता न येणं, हिंदी भाषा न समजणं, तरीही बाबांनी ही परिक्रमा पूर्ण केली. याला पुरावा काय तर बाबा जिथे थांबले तिथे त्या आश्रमाचे फोटोज आणि शिक्का मात्र घेतला. हाच त्यांनी परिक्रमा पूर्ण केलेल्याचा पुरावा. नर्मदा परिक्रमेची सुरुवात कुठून केलीत? ओंकारेश्वर, तिथे बघा शंकराचं मंदिर आहे आणि नदीत तिथून वाहते, तीच नदी वाहते, तिथे बाजूने चालायचं. हा एकदा विसरलो होतो. काय विसरलेला? पॉकेट विसरलं होतं. परत मिळालं? दुकानात मिळालं. कसं मिळालं ते? तर त्यांची त्या दुकानवाल्याने फोन केला, त्याच्यात फोन नंबर होता ना, तर गावात फोन केला मुलाला. मग मुलाने माझ्या जोडीला होता त्याला फोन केला, त्यांचा फोन त्यांच्याजवळ होता, मग त्याला फोन केला. मग त्यांनी मला सांगितलं थांबवतो, फोन आलाय घरचा. घरचा फोन कशाला बोलले ते नाही होते, तुमचं पॉकेट हरवलंय. पॉकेट कुठे हरवलं नाही मला. मग खिशात बघायला लागलो तर माझा हात नाही लागला खिशात. तुम्हाला हा बोला आपण दुकानात थांबलो होतो आम्ही, तिथे विसरला असेल. मग त्याने ते फोन केलाय. मग त्या लोकांशी दुसऱ्याजवळ दिलं, मागे येत होते त्यांच्याजवळ दिलं ते पॉकेट. आणि मग आम्ही हॉटेलमध्ये त्या चहा प्यायला आम्हाला बोलवलं होतं ना, तिथे चहा प्यायला बसलो. तेव्हा त्यांनी हाक मारली, इथे अमुक अमुक असा नाव माणूस आहे. हो बोला आहे का? तुमचं पॉकेट मध्ये विसरले. तर मुलाने फोन केला होता, मग त्याने दिलं तो पॉकेट. रस्ता पुरा जंगलाचा आहे, डोंगर आहेत. हा जंगल डोंगर, कधी किनाऱ्याने चालायचं, कधी गावातून चालायचं. आता तुमचं वय काय? आता वय 84. मग 84 वर्षी एवढे डोंगर, 84 वर्ष एवढे डोंगर. आता जास्त म्हणजे आम्हाला तर जास्त वर्ष झाली, 2 वर्ष जास्त गेली. आता हा 84 चालू आहे. म्हणजे तेव्हा 79 होते. सकाळी पाणी, आंघोळीला गार पाणी, थंडी लागायची. हो. थंडी असते काय? रात्री थंडी असते. हो हो. मग थंडीला काय घ्यायचे तुम्ही? थंडीला ब्लँकेट असतात. आश्रम मध्ये गेलो ना झोपाला, तिथे ब्लँकेट आपल्याला 1 पाहिजे 2 पाहिजे आणि 2 पण देतात. नंतर मग बोरिंग असते, कुठे नळ असतात, कुठं विहीर असते, असं कुठेतरी मग मिळेल तसं काय. रस्त्याने जाताना कोण काय खायला वगैरे द्यायचे नर्मदा परिक्रमेत? खायला देतात, बिस्किटचा पुढं देणार, कोण काय का असे त्यांच्या जवळ देणार, कोण केले देणार. गावातच चालायला लागलो ना, मग गावात तुमच्यासारख्या भेटले तर आपल्या घरी पण बोलवून घेतात जेवायला. दुपारी घेतात, कधी रात्र झाली मग रात्रीचे पण विचार, तिथे जेवणाची सोय नसेल आपलं ते साहित्य देतात. पण आम्हाला ती पाली आली नाही काय, शेजारी कोणतरी आपलं येऊन विचारणार तुम्ही कितना मूर्ती आहे तुम्हाला. मग आम्ही 2 जण काही 3 जण असलो मग ते आपण सांगायचं, मग आम्हाला ते जेवण घेऊन यायचे. आम्हाला बनवायला कधी लागलं नाही. रात्री वस्तीला कुठे थांबलात?
हा वस्तीला चांगलं सोय असते आश्रम मध्ये. कधी मंदिरात वगैरे नाही? काय कुठेतरी नाही आपलं झोपाला गादी ब्लँकेट ते देणार. थंडी आपला पंखा पाहिजे पंखे पण असतात त्याचे. आश्रम आपले घरच्याच आहे की मोठे मोठे आश्रम. तुम्हाला कोणी काय काय दिलेलं? हा? तुम्हाला कोणी काय काय दिलेलं? नाही खायला काय नाही काय देतात तसं. काय? कोण केले देणार कोण काय काय असेल त्यांच्या जवळ ते देणार बिस्किट. पैसे घ्यायचे? हा पैसे घेतले कधी खाण्याचे? पैसे पण द्यायचे. खाण्याचे पैसे घेतले का कधी? 10-20 रुपये द्यायचे. कोण 100 रुपये दिले तर सांगणार काय नाश्ता करा बाबाची. घरची आठवण आली? घरचे काय तशी आठवण येत नाही. आपलं काय खाया प्यायला आणि माणसाचं चांगली दिसतात ना भेटतात. आपल्या घरच्यासारखं विचारणार बोलणार तसे काय वाटलं नाही. वाटलं की घरी जावं परत? नाही घरी जावं असं वाटलंच नाही. कंटाळा यायचा असं वाटायचं काय कंटाळा आलाय. पण तेवढाच सावरात बसायचं मग आराम करून काय वाटलं. एकदा ओंकारेश्वरून आपण केस काढून गेलो ते येईपर्यंत नाही काढायची. तिथे आल्यावर काढायची पण आम्ही काढले नाही. त्या दिवशी शनिवार होता. आल्यावर आता जोडीदार बोलून आता काढायचे बोल मी आज नाही काढणार माझं बोल शनिवार आहे ना शनिवार बोलू कधी काढत नाही. मी पण नाही होते काढत. मग जाऊ बोलू घरी आपण काढलो. किती वाढलेले दाढी आणि केस? दाढी जाम वाढली. कुठपर्यंत आलेली? पर्यंत आहे भेटीपर्यंत आले. आल्यावर पण 1 महिना काढली नाही. अशाच अडचणी आल्या काही मग ते नाही काढली. चिकन मटन खावा असं कधी वाटलं नाही? नाही काय आठवण पण नाही ती. जाताना रस्त्याने दिसायचे चिकन नाही दिसलं कधी. मच्छी दिसायची फ्राय केलेली. आठवण पण बाबा नाही. तुम्हाला लिहिता वाचता येत नाही मग हे वहीवर कसं लिहिलं? त्या दुसऱ्या बाजूदारांना मी सांगायचं. जोडीदार आहेस ना त्यांना सांगायचं. त्याच्यात काय पण मागे पुढे पण झालं असेल. त्यांच्या हातात आहे. आपण त्यांचं वही दिलं ते लिहू मग सांगणार का आता नको उद्या करू. मग ते उद्याचं परवा असं होतं. पण तुम्ही हे लिहिल्यामुळेच आता माहित पडतंय की सांगू शकतो की बाबा तुम्ही गेलेला. आठवण येतं ना आपण आज का कुठे राहिलो आपण लिहिलंही नाही. त्यांच्याकडे डायरी दिली ती त्यांची लिहून दिलं घेतलं. आपल्या डायरीमध्ये लिहिलं नाही. ते आपण आठवणीने मुद्दाम त्याला डबल विचारायचं. चिकन मटनची कधी आठवण आली? मासे चिकन मटनची नाही आठवण आली कधी. काय होतं तिथे गेलं ना कुठेतरी आपलं खायला काय नाना तऱ्हा भरतच मिळायचे. आपलं न खाल्लेलं ते दिसायचं ते पण खायला मिळायचं. मग काय आठवणच नाही. वेळेत गेलो तू की ते 200 मीटर काय 300 मीटर असं काय ते गोवा लांब होती. त्या गोव्यात गेलो होतो. दगडाची होती गुहा? दगडाची. किती वेळ होतात? ते 1 तास केला जर त्या गुहेतून पाणी यायचं? पाणी नाही काय नाही त्याच्यात. वरच्या कातलाचं पाणी टेप पडायचे आणि आतमध्ये गेल्यावर असं मंदिराचं काही बांधलं चौतडा एवढी जागा आतमध्ये गेल्यावर होती. आणि जाताना एवढीच 2 माणसं घेतील एवढीच जागा. त्याच्यातून गेलो मोबाईलच्या लाईटीवर गेलो आणि आतमध्ये गेल्यावर तिथे दिवा लावलेला होता. आम्हाला तिथे एका साधूने सांगितलं असं असं गुहा आहे त्याच्यात तुम्ही जाऊन या बघा जावाच जमलं तर तुम्हाला. तर मला विचारलं त्या जोडीदाराने बाबा आपण त्या गुहेत झाली गुहा कशी आहे आपण आलो कशाला इथं फिरायला झालो जाऊया नाहीतर कुठे जायचं आपल्याला. त्याचे विचार नव्हते पण ते लाभायचं आपलं नाही पण पण लाभ असतो ते. आपण फिरायला चालू ना मग हे करून घ्यायचं बघ सगळं. आलो जाऊन तुमची चिकार हे आहे म्हणतो तो जोडीदार मला बोलतोय. मला मी ही आवड आहे कुठे काय असे ते बघितल्याशिवाय आपण जायचं नको. आपण आलोय परत काय घरी जाऊन येणार आहोत या ठिकाणावर मग ते बघून घ्यायचं असं माझं. दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत कोण होता? पहिल्यांदा आपलं गाव इथला होता शापूरचा माणूस. नंतर 2 बाई होत्या. एक चोंडीची होती एक शाबादची बाई होती. ते लवकरच गेले 2 महिन्यांनी गेले माझ्याजवळ. मग मी एकटाच राहिलो तर मला त्यांनी सांगितलं तू कसा जाणार. मला कोण जोडीला मिळेल त्याच्याबरोबर जाईन मी.
मग तो निरंतर माणूस भेटला मग आणि यांची मुलाखत झाली आमची. मग त्यांना सांगितलं मला फक्त तुम्ही साथ काय द्यायची, मला मोबाईल लावता नाही, मला लिहिता येत नाही, फक्त काय लिहायचं असेल ते तुम्ही लिहून द्यायचं आणि मोबाईल काय कॉन्टॅक्ट करायचं असेल ते तुम्ही करून द्यायचं मला चालेल होतं. मी सांगितलं त्याला. मग त्या जोडीदाराला सांगितलं तुला जायचं जा, तो तुम्ही गाडीला जाते जा बोलू. माझी सवय एक आहे, कुठे गेलो ना काय विचारणार, इथे आलो काय, इथे काय, हे काय आहे रे, कोणतं मंदिर आहे काय, ते आम्हाला सवय आहे ती विचारायची. मग आपल्याला लिहिता नाही येत ना, सगळं लिहिलेलं आहे पण आपल्याला वाचता येत नाही. मग ते जोडीदाराला विचारायचं, अशी सवय माझी. आणि कुठे काय असलं ते बघितल्याशी तिथे चाललीत माणसं, ही माणसं कुठे चाललीत शिकते आहे म्हणते, मग चला बघ ना आपण. मग मला ती जेवणाची पर्वा नाही, काय खायला पाहिजे. कुठे कुठे गेलेलात? ते राम लक्ष्मण जन्मले ते तातोबा ऋषीच्या मठामध्ये, तिथे पण गेलो होते. आणि कमल से असे सुवर्ण कमल तिथे पण त्याला गेलो. त्याला कमल पण अशी काय सुंदर दिसत, त्याला मोठा आहे. नर्मदा परिक्रमेचा शेवट कसा केला? अरे अमरकट्ट्याला आलो आणि तिथून आम्हाला एकाने सांगितलं का अमुक अमुक ठिकाणी तुम्ही जा, आले तर तिथे मंदिर आहेत आणि 3 धारेचं असं आहे, औदुंबर झाड आहे तिथे, नदीमध्येच आहे, नदी पाणी वाहते जो. तिथे गेलो, ते बघितलं आणि तिथं मंदिर पण आहेत चांगली चांगली. मग ते सगळं बघितलं, सगळं जावाचं. त्याने सांगितलं का जायचं, मग तो रिक्षाने जाऊ, चल ना बोलू रिक्षाने जाऊ, पाहिजे असं ते पाहिजे जाऊ. तर रिक्षाने गेलो तरी आपला दिवस चालला, दिवस गेला, एवढं लांब आहे ते. आम्हाला सांगताना त्यांनी सांगितलं तसं काही चालत जाता येणार ना तेवढं, आणि लोक रिक्षाने जातात, चालत नाही जात तिकडे. रस्ता चांगला आहे. तिकडं आलो ना मार्केटला परत वस्ती केली आणि मग शेवटला मार्केटाच्या दर्यावर गेलो मुक्कामवर, तिथे जेवण नाश्ता केला आणि मग शेवटला निघालो. 2-3 दिवसांनी मग ओंकारेश्वरला आलो, 4 दिवसांनी. तिथून घरी कसा परत आलात? घरी तिथे एक वस्ती केली आम्ही, 1-2 वस्ती केल्या आणि निघालो. नाही तिथून बसने यावं लागते स्टेशनला, इथं जायला खंडव्याला बसने यावं असं आहे. 200 रुपये तिकीट आहे तिथून ओंकारेश्वरून. आणि मग तिथून रेल्वेने कल्याणला आलो. कल्याणला आल्यावर मग त्यांचे गाववाले लोक आले, त्यांची माणसं, मग त्यांची आमचं तिथे रेल्वे स्टेशनवरच सत्कार केला. हार झाले काय वगैरे काय त्याची आम्हाला काय द्यायचं ते. आणि मग आम्ही निघालो. मला त्यांच्या घरी नेत होता, तर बोल आता घरी नाही ना, कुठून मी आल्यावर तीर्थाशी कोणाच्या घरी जात नाही, डायरेक्ट घरी जातो. तर घरी मी कधीतरी येईन तुमच्या, आज नाही ना, आज मी घरी जाणार. मग त्यांची माणसं आली, मला रेल्वे एसटी स्टँडवर घेऊन आली. एसटीत बसवलं मला अलिबाग गाडी आणि मग ते गेली. मग अलिबागला आलो. मला अलिबाग नवगाव फाट्यावर मला यायला रिक्षा भेटली एसटी. फाट्यावर उतरलं. मग घरी पण फोन नाही केला का, मला फोन करता येत नाही तर म्हणजे फोन नाही केलं काय. मग मला बोलायला लागले त्यामुळे आला तर फोन तरी करायचं नाही का. त्या आपले पक्षीवादी लोक नंतर तुमचा तिथे तुम्हाला वाचवता आला असत, एवढं काय केलं तुम्ही, मग एवढं जाऊन काय करणार, मलाच लिहिता वाचता येत ना, ते काय करणार. मी आलो घरी. मग त्या 4 दिवसांनी त्याची केला सत्कार घरी.